मूळव्याध, दोन व्यक्ती एकच बदल आणि पूर्ण आयुष्य बदलले. नमस्कार, आरोग्य गाथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. दोन व्यक्ती, दोघांनाही मूळव्याधीचा त्रास. एकाला शौचाच्या वेळी रक्तस्राव होत होता आणि दुसऱ्याला असह्य वेदना आणि टॉयलेटच्या जागेवरून गाठ बाहेर येण्याचा त्रास. दोघांनीही सुरुवातीला वेगवेगळे उपाय केले, पण कायमस्वरूपी आराम मिळाला नाही. मात्र जेव्हा त्यांनी आपल्या आहारात आणि दैनंदिन जीवनशैलीत आयुर्वेदानुसार बदल केले, तेव्हा काही महिन्यांतच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागले. आज आपण अशाच वास्तवाशी मिळत्या जुळत्या दोन आयुर्वेदिक केस स्टडी पाहणार आहोत. नंबर 1, अमोल, वय वर्ष 32. अमोल एका IT कंपनीमध्ये काम करत होता. दिवसातून 10 ते 12 तास संगणकासमोर बसून काम. सकाळचा नाश्ता टाळणे, दुपारी फास्ट फूड आणि रात्री उशिरा जड जेवण ही त्याची दिनचर्या झाली होती. हळूहळू त्याला रोज मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशन होऊ लागले. काही महिन्यांनी शौचाच्या वेळी म्हणजेच टॉयलेट करताना रक्त येणे, जळजळ आणि वेदना सुरू झाल्या. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिले तर हा अपान वायूचा बिघाड आणि अग्निमांद्य आणि त्यातून निर्माण झालेला मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा परिणाम होता. अमोलने काही बदल केले. त्यांनी सकाळची सुरुवात कोमट पाण्याने केली. नाश्त्यामध्ये पपई, भिजवलेला मनुका, थोडेसे तूप यांचा समावेश केला. दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, मूग डाळ आणि ताक घेण्यास सुरुवात केली. मैद्याचे पदार्थ, जास्त तिखट, बेकरी पदार्थ आणि जंक फूड पूर्णपणे बंद केले. दररोज किमान 30 मिनिटं चालणं सुरू केलं. शौचासाठी निश्चित वेळ ठरवली आणि पुरेसे पाणी पिण्याची सवय लावली. 3 महिन्यांनंतर मलावरोध, कॉन्स्टिपेशन जवळजवळ नाहीसा झाला. रक्तस्राव पूर्णपणे थांबला. शौच सहज होऊ लागले. जळजळ आणि वेदना लक्षणीयरित्या कमी झाल्या आणि जीवनशैली पूर्ववत झाली. केस स्टडी नंबर 2, सविताताई, वय वर्ष 48 वर्ष. 2 प्रसूतीनंतर त्यांचे वजन वाढले होते. शारीरिक हालचाल कमी, दिवसभर चहा बिस्किटांवरती वेळ घालवणे, तिखट आणि मांसाहाराचे प्रमाण जास्त झाले होते. हळूहळू टॉयलेटच्या जागी गाठ बाहेर यायला लागली. बसताना त्रास व्हायला लागला आणि जळजळ वाढू लागली. आयुर्वेदात या अवस्थेला अर्श म्हणजेच पाईल्स म्हटले जाते. म्हणजेच वात आणि पित्त या दोषांचा सहभाग यामध्ये असू शकतो. सविताताईंनी काय बदल केले? त्या सकाळी लवकर उठू लागल्या. योगाभ्यास, वज्रासनानंतर नियमित चालण्याची सवय लावली. आहारात ज्वारी, नाचणी, हिरव्या भाज्या आणि ताजी फळे वाढवली. दररोज ताक, भाजलेले जिरे घालून सेवन केले. रात्रीचा आहार हलका आणि सहज पचणारा आहार घेतला. दीर्घकाळ बसणे टाळले आणि प्रत्येक तासाला 5 मिनिटे चालण्याचा नियम केला. 4 महिन्यांनंतर गाठीची सूज लक्षणीयरित्या कमी झाली. वेदना आणि जळजळ कमी झाली. शौच म्हणजेच टॉयलेटला सहज होऊ लागले. दैनंदिन कामे पुन्हा आरामात करता येऊ लागली आणि आत्मविश्वास परत आला. आयुर्वेद काय सांगतो? या सुश्रुतांनी अर्शाच्या प्रमुख कारणांमध्ये सततचं कॉन्स्टिपेशन, अति तिखट, कोरडा आणि जड आहार, दीर्घकाळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव, अग्निमांद्य आणि अपान वायूचा विकार या कारणांमुळे गुद प्रदेशी म्हणजेच टॉयलेटच्या शिरांवर ताण येऊन अर्श निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता सुश्रुतांनुसार उपायांचे तत्व कुठले आहे ते पाहूया. भेषजैहि साध्यते यत्र न तत्र शस्त्रमाचरेत, शस्त्रक्षारा अग्नेय होते, भेषजा साध्येयु योजिता. ज्या ठिकाणी औषध आणि योग उपचारांनी रोग बरा होऊ शकतो तेथे शस्त्रक्रिया करू नये आणि औषधांनी लाभ न झाल्यावर क्षारकर्म, अग्निकर्म किंवा शस्त्रकर्माचा विचार करावा. ताकाचं महत्व. आयुर्वेदामध्ये तक्र म्हणजे ताक हे अर्श म्हणजेच पाईल्सच्या रुग्णांसाठी अत्यंत हितकर मानलेलं आहे. ताक पचनशक्ती सुधारतं, हलकं असतं, त्यामुळे त्रिदोषांचं संतुलन राखण्यास मदत करतं. दुपारच्या जेवणानंतर योग्य प्रमाणात ताक घेतल्यास अनेक रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतं. पथ्याचं महत्व. योग्य आहार आणि पथ्य हे सर्वोत्तम औषध आहे, तर अपथ्य हे रोग वाढवण्याचं काम करतं. मूळव्याध टाळण्यासाठी आयुर्वेदिक सवयी कुठल्या? तर भरपूर तंतुमय किंवा पिष्टमय पदार्थ आहारात घ्या. दिवसातून पुरेसे पाणी प्या. रोज ठराविक वेळी टॉयलेटला जाण्याची सवय लावा. दररोज किमान 30 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा. आहारात ताकाचा समावेश करा. तिखट, तेलकट, मैद्याचे किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. दीर्घकाळ एकाच जागी बसणे टाळा. मानसिक ताण कमी ठेवण्यास योग, प्राणायाम आणि ध्यानाचा आधार घ्या. मूळ व्याधीचे खरे औषध फक्त गोळी नाही, तर योग्य आहार, संतुलित दिनचर्या आणि नियमित मलप्रवृत्ती आहे. मलावरोध हा अर्शाचा प्रमुख पाया मानला जातो. तर दररोज सहज नियमित मलप्रवृत्ती होत असेल तर मूळ व्याध होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. ही केस स्टडी शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आली असून आयुर्वेदिक तत्वांवर आधारित वास्तवाशी मिळती जुळती उदाहरणे आहेत. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराची अवस्था ही वेगळी असू शकते. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी तज्ज्ञ आयुर्वेद वैद्य किंवा शल्यविशारद तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशीच आयुर्वेदावर आधारित वैज्ञानिक आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक माहिती पाहण्यासाठी आरोग्य गाथा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत निरोगी रहा, आयुर्वेदाशी जोडलेले रहा. धन्यवाद.